मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॅड बेटर आपण इंग्लिशमध्ये बोलताना कसा वापरतो बा मित्रांनो. ज्यावेळेस मराठीच्या वाक्याच्या शेवटी मेल बरं असं येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये हॅड बेटरचा वापर करायचा. आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना वेगवेगळ्या शब्दांचा वापर आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी करतो आणि अशा प्रकारचे वाक्य बोलत असताना आपण त्याच पद्धतीचे इंग्लिशमध्ये बोलणंही आवश्यक असतं. चला तर हे उदाहरण सहाय्याने बघूयात. का आता या ठिकाणी एक वाक्य आहे, मी चाललेलं बरं. का मग मी साठी घेतला आय, वाक्याच्या शेवटी लेलं बरं असं आलं त्यामुळे आपल्याला घ्यायचं हॅड बेटर. मग चालण्यासाठी शब्द आहे वॉक. वाक्य काय झालं, आय हॅड बेटर वॉक म्हणजे मी चाललेलं बरं. पुढचं आहे, मी आंबा खाल्ल्याला बरा. मग कसं ना, आय हॅड बेटर ईट अ मँगो म्हणजे काय, मी आंबा खाल्ल्याला बरा. आय हॅड बेटर ईट अ मँगो. पुढचं वाक्य आहे, मी पाणी पिलेलं बरं. बा आय हॅड बेटर, पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक. वाक्य काय झालं, आय हॅड बेटर ड्रिंक वॉटर म्हणजे मी पाणी पिलेलं बरं. पुढचं आहे, मी पुस्तक वाचलेलं बरं. बा आय हॅड बेटर, वाचण्यासाठी शब्द आहे रीड अ बुक. वाक्य काय झालं, आय हॅड बेटर रीड अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचलेलं बरं. पुढचं आहे, मी वाक्य लिहिलेलं बरं. आय हॅड बेटर राईट अ सेंटेन्स म्हणजे मी वाक्य लिहिलेलं बरं. आय हॅड बेटर राईट अ सेंटेन्स. पुढचं आहे, मी इंग्लिश बोललेलं बरं. कसं ना, आय हॅड बेटर स्पीक इंग्लिश. तर वाक्य, मी इंग्लिश बोललेलं बरं. आय हॅड बेटर स्पीक इंग्लिश. पुढचं आहे, मी गाणं ऐकलेलं बरं. आय हॅड बेटर लिसन अ सॉन्ग म्हणजे मी गाणं ऐकलेलं बरं. आय हॅड बेटर लिसन अ सॉन्ग. मी तुला बघितलेलं बरं. आय हॅड बेटर सी यू म्हणजे मी तुला बघितलेलं बरं. या आय हॅड बेटर वॉच यू. तुमचं आहे, मी चित्रपट बघितलेला बरा. आय हॅड बेटर वॉच अ फिल्म म्हणजे मी चित्रपट बघितलेला बरा. आय हॅड बेटर वॉच अ फिल्म. तुमचं आहे, मी उडी मारलेली बरी. आय हॅड बेटर जम्प म्हणजे मी उडी मारलेली बरी. आय हॅड बेटर जम्प. पुढचं आहे, मी बसलेलं बरं. आय हॅड बेटर सीट मी बसलेलं बरं. पुढचं आहे, मी उभा राहिलेलं बरं. आय हॅड बेटर स्टँड अप मीन्स मी उभा राहिलेलं बरं. आय हॅड बेटर स्टँड अप. मी झोपलेलं बरं. आय हॅड बेटर स्लीप मीन्स मी झोपलेलं बरं. आय हॅड बेटर स्लीप. मी जाग झालेलं बरं. आय हॅड बेटर वेक अप मीन्स मी जाग झालेलं बरं. पुढचं आहे, मी क्रिकेट खेळलेलो बरं. मीन्स आय हॅड बेटर प्ले क्रिकेट मीन्स मी क्रिकेट खेळलेलं बरं. पुढचं आहे, मी काम केलेलं बरं. आय हॅड बेटर वर्क मीन्स मी काम केलेलं बरं. मी दरवाजा उघडायला बरा. आय हॅड बेटर ओपन अ डोअर मीन्स मी दरवाजा उघडायला बरा. आय हॅड बेटर ओपन अ डोअर. मी डोळे बंद केलेले बरे. आय हॅड बेटर क्लोज आय हॅड बेटर क्लोज आईज मीन्स मी डोळे बंद केलेले बरे. मी तुला पैसे दिलेले बरे. आय हॅड बेटर गिव्ह यू मनी मीन्स मी तुला पैसे दिलेले बरे. पुढचं आहे, मी तुला मदत केलेली बरी. आय हॅड बेटर हेल्प यू मीन्स मी तुला मदत केलेली बरी. पुढचं आहे, मी पैसे घेतलेले बरे. आय हॅड बेटर टेक मनी
मी पैसे घेतलेले बरे. आय हॅड बेटर टेक मनी. मी विचार केलेला बरा. आय हॅड बेटर थिंक. मी विचार केलेला बरा. तुमचा आहे मी हसलेलं बरं. आय हॅड बेटर लाफ. मी हसलेलं बरं. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी दात घासलेले बरे. आय हॅड बेटर ब्रश टीथ. मी दात घासलेले बरे. नेक्स्ट आहे मी रडलेलं बरं. आय हॅड बेटर क्राय. मी रडलेलं बरं. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी लेलं बरं असं येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये वापर करायचा हॅड बेटर. मग पुन्हा रिव्हिजन करूयात. मी चाललेलं बरं. आय हॅड बेटर वॉक. मी आंबा खाल्लेला बरा. आय हॅड बेटर ईट अ मँगो. मी पाणी पिलेलं बरं. आय हॅड बेटर ड्रिंक वॉटर. मी पुस्तक वाचलेलं बरं. आय हॅड बेटर रीड अ बुक. मी वाक्य लिहिलेलं बरं. आय हॅड बेटर राईट अ सेंटेन्स. मी इंग्लिश बोललेलं बरं. आय हॅड बेटर स्पीक इंग्लिश. मी गाणं ऐकलेलं बरं. आय हॅड बेटर लिसन अ सॉन्ग. मी तुला बघितलेलं बरं. आय हॅड बेटर सी यू. मी चित्रपट बघितलेला बरा. आय हॅड बेटर वॉच अ फिल्म. मी उडी मारलेली बरी. आय हॅड बेटर जम्प. मी बसलेलं बरं. आय हॅड बेटर सीट. मी उभा राहिलेलं बरं. आय हॅड बेटर स्टँड अप. मी झोपलेलं बरं. आय हॅड बेटर स्लीप. मी जागा झालेलं बरं. आय हॅड बेटर वेक अप. मी क्रिकेट खेळलेलो बरं. आय हॅड बेटर प्ले क्रिकेट. मी काम केलेलं बरं. आय हॅड बेटर वर्क. मी दरवाजा उघडायला बरा. आय हॅड बेटर ओपन अ डोअर. मी डोळे बंद केलेले बरे. आय हॅड बेटर क्लोज आईज. मी तुला पैसे दिलेले बरे. आय हॅड बेटर गिव्ह यू मनी. मी तुला मदत केलेली बरी. आय हॅड बेटर हेल्प यू. मी पैसे घेतलेले बरे. आय हॅड बेटर टेक मनी. मी विचार केलेला बरा. आय हॅड बेटर थिंक. मी हसलेलं बरं. आय हॅड बेटर लाफ. मी दात घासलेले बरे. आय हॅड बेटर ब्रश टीथ. मी रडलेलं बरं. आय हॅड बेटर क्राय. मग चला तर मित्रांनो आपण जर रोज या पद्धतीने जर प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपण काही दिवसात इंग्लिश बोलायला सुरुवात करू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपण सबस्क्राईब करताल आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओबद्दल सांगताल. धन्यवाद.